जय शिवराय शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर हे बघू शकता, हुमणी अळीमुळे सोयाबीनचे अशा प्रकारे नुकसान झालेले आहे। आमच्या भागात एका शेतात अशा प्रकारे हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे। तर ही हुमणी अळी सोयाबीनच्या मुळा खात आहे आणि अशा प्रकारे सोयाबीन वाळून जात आहे। बघू शकता, याला मुळाच ठेवत नाही हुमणी अळी अशा प्रकारे। तर या हुमणी अळीवर आपल्याला सुरुवातीपासून उपाय काय काय आणि याचे नियंत्रण कशा प्रकारे करायचे आहे, याचा प्रादुर्भाव कसा होतो, याबद्दल डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। हुमणी अळीमुळे भरपूर शेतकऱ्यांना जे हलक्या जमिनीत त्रास होत आहे, अशा प्रकारे पूर्ण ज्या प्लॉट अशा प्रकारे होत आहे। तर हुमणी अळीला सुरुवातीपासून तर आपल्याला नियोजन करायचे आहे, तर त्याबद्दल डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। जर हुमणी अळीचा जीवनचक्र बघितला तर सुरुवातीला ही अळी जमिनीत राहते, जमिनीत कोश तयार करते आणि पहिलं पाणी पडल्यानंतर ही जमिनीतून बाहेर येते आणि बाबुळीचं झाड असेल, कडुलिंबाचं झाड असेल, अशा झाडावर बसते। तर तिथेच आपल्याला पहिला नियंत्रण करायचं आहे। बाबुळीचं झाड असेल किंवा लिंबाचं झाड असेल तर अशा ठिकाणी आपल्याला लाईट ट्रॅप लावायचा आहे। म्हणजे आपण लिंबाच्या झाडाखाली असा लाईट लावू शकतो आणि खाली भांड्यात क्लोरोपायरिफॉस अशा कीटकनाशकाचं पाणी ठेवू शकतो। तर त्यामुळे त्या लाईटावर हुमणीचे किडे अट्रॅक्ट होईल आणि त्या पाण्यात पडून मरेल। तर अशा प्रकारे आपण पहिल्याच चांगल्या प्रकारचा नियंत्रण या किडीचा आपण करू शकतो। एक मादा हुमणी अळी 60 अंड्यापर्यंत अंडी देऊ शकते। तसेच आपण जर या मादा किडीचे जर नियंत्रण केले तर सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात नियंत्रण हुमणी अळीचे आपल्या शेतात होऊ शकते। तर हा पहिला आणि प्रभावी आपण उपाय करू शकतो हुमणी अळीवर। जर आता पेरणीनंतर आपल्याला अशा प्रकारे झाडं दिसत असेल हुमणी अळीचे, तर त्यावर उपाय म्हणून आपण फिप्रोनिल घटक असलेले कोणतेही कीटकनाशक आपण रासायनिक खतात फेकून देऊ शकतो शेतात आणि मागोच डवरणी करू शकतो। त्यामुळे हुमणी अळी जर त्या संपर्कात आली तर तिचा बंदोबस्त होऊ शकतो। हा झाला दुसरा उपाय। तिसरं म्हणजे आपण क्लोरोपायरिफॉस या गॅस पॉयझनचा आपल्याला सोयाबीनला आपण ड्रिंचिंग करू शकतो। त्यामुळे हुमणी अळीचं नियंत्रण होऊ शकते। तर हा प्लॉट बघू शकता तुम्ही, संपूर्ण प्लॉट असा बसलेला आहे। मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलेला आहे हुमणी अळीचा आमच्या भागात। जे हलकी जमीन असेल, रेती मिश्रित जमीन असेल, चुनखडी मिश्रित जमीन, अशा जमिनीत हुमणी अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो। आणि आपण दरवेळेस जर वारंवार सोयाबीन पीक घेत असाल, फेरपालट जर करत नसाल तर देखील हुमणी अळीचा अशा प्रकारे प्रादुर्भाव होतो। तर हलक्या जमिनीत जर हुमणी अळी येत असेल तर आपल्याला दरवर्षी फेरपालट करायची आहे। सोयाबीनला फेरपालट करून आपण कपाशी, तूर असे पीक घेऊ शकतो। त्यामुळे हुमणीचा बंदोबस्त होईल। तर शेतकऱ्यांचं बघू शकता, पूर्णच्या पूर्ण सोयाबीन अशा प्रकारे झालेला आहे। यावर आता प्रभावी उपाय होऊ शकत नाही, कारण हुमणी अळी मोठी झालेली आहे आणि त्यांची संख्या वाढलेली आहे। पहिलं जे आपण उपाय सांगितलेला आहे, हुमणी अळी जमिनीच्या बाहेर निघाल्यावरच आपल्याला पहिलं पाणी पडल्यानंतर झाडाखाली लाईट ट्रॅप लावून त्याप्रकारे आपल्याला नियंत्रण होऊ शकते। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भागात हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला का ते देखील सांगा। आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।